यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून महायुतीमध्ये न जाता भाजपसोबत जाणं ही चूक होती असं मनसेच्या काही नेत्यांचं म्हणणं असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे। मनसेच्या बैठकीमध्ये निवडणुकीतील पराभवाबाबत मंथन झालं आहे, तर विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे सर्व 126 उमेदवार पराभूत झालेले आहे। एकही आमदार त्यांचा निवडून आलेला नाहीये, उमेदवार निवडून आलेला नाहीये आणि त्याच्यानंतर मंथन बैठक झालेली होती शिवतीर्थावर। या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या उमेदवारांनी खंत व्यक्त केल्याची माहिती आहे, नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे। महायुतीमध्ये न जाता भाजपसोबत जाणं ही चूक होती असं या अशा शब्दांमध्ये मनसेच्या पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येते आहे। राज ठाकरेंनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला, मात्र जेव्हा विधानसभेची वेळ आली त्यावेळेला त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला आणि फक्त आपण भाजपला पाठिंबा देणार अशी काहीशी भूमिका त्यांची होती। भाजपचा मुख्यमंत्री होणार आणि आपल्या पाठिंब्यावर होणार असा आत्मविश्वासानं राज ठाकरे म्हणत होते, पण आता त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये। मागच्या निवडणुकीमध्ये 2019ला 2014ला एक आमदार तरी निवडून आला होता, पण 2024ला मात्र त्यांना भोपळाही फोडता आलेला नाहीये। 126 उमेदवार पराभूत झाले। त्या पार्श्वभूमीवर जी मंथन बैठक झाली त्याच्यामध्ये आता राज ठाकरेंसमोरच पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे। महायुतीमध्ये न जाता फक्त भाजपसोबत जाणं ही चूक होती अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं कळत आहे। तर पराभवाबाबत मंथन चाललं आहे। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती, त्याच्यामुळे आता याच्यानंतर नेमकी राज ठाकरेंची भूमिका नेमकी काय असेल ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।